सर्व संत महंत यांना माझा दंडवत. त्या दिवशी मी बाबांच्या अंत्यविधीच्या टायमाला मी सर्वांना सांगितलं होतं की बाबांची जी इच्छा होती की त्या ठिकाणी जी जागा जिल्हाधिकारी साहेबांनी आणि गिरीशजी महाजन आपले पालकमंत्री होते आणि CM साहेबांनी मोठ्या शिफारसीने ती जागा मानभाऊ पंथासाठी ती अंतिम अमरनामसाठी दिली. परंतु त्या ठिकाणी बाबांची अशी इच्छा होती की कंपाऊंड करायचं आहे. तर मग बाबांना सांगितलं होतं की आपण त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयातून नियोजन समितीमधून ते करू. तशी जैन साहेबांची पण त्या ठिकाणी मला मदत चांगल्या पद्धतीने झाली. परंतु 70% गव्हर्नमेंटचे पैसे होते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे आणि 30% पालिका स्थानिक स्वराज्य संस्थेचे 30% पैसे लागतात. म्हणजे जी 2 कोटीची जागा होती ना त्याच्यामध्ये 30% पालिकेने भरायचे असतात आणि 70% वरून भेटणार होते. परंतु त्या टायमाला पालिकेची परिस्थिती थोडीशी खराब असल्या कारणाने तो ठराव काही होऊ शकला नाही. परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या टायमाला भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता आलेली आहे आणि या ठिकाणी आता गिरीश भाऊ आमचे उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी आहेत आणि पालकमंत्री जयकुमार भाऊ रावळ पण आहेत. धुळे शहराचे त्या आता मागच्या वेळेस आमदार नव्हते, यावेळेस धुळे शहराचे लोकप्रिय आमदार अनुप भाऊ अग्रवाल पण या ठिकाणी आता निवडून आलेले आहेत. त्यांना पण कामाची खूप मोठ्या प्रमाणात आवड आहे आणि अशा पद्धतीने आम्ही आता सर्वजण मिळून बाबांची जी इच्छा होती ती मी पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्या दिवशीच मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की बाबांचं स्वप्न पूर्ण केलं तरच ती आमच्या धुळेवासियांकडनं खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल असं मी त्या दिवशी पण तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगितलं होतं. त्या दिवशी पालकमंत्री आमचे जयकुमारजी भाऊ रावळ हे पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी संदेश पाठवला होता. परंतु मी बाबांच्या त्या गडबडीत असताना मला व्हॉट्सअप उघडून बघता आलं नाही. म्हणून मी आता पालकमंत्र्यांनी जे शोक संदेश पाठवले मी तुमच्या सगळ्यांसमोर ते पालकमंत्री शोक संदेश तुम्हाला सगळ्यांना ऐकवतोय. हॅलो, नमस्कार. आपला भाऊ जयकुमार भाऊ बोलतो, आपला पालकमंत्री. आज सकाळी अत्यंत दुःखद घटना आपल्या सगळ्यांना घडली. ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे परमपूज्य आचार्य श्री साळकर बाबाजी हे आपल्यातनं निघून गेले आणि ही बातमी ऐकताच मनामध्ये खूप वेदना झाल्या. बाबाजी म्हणजे दत्त मार्गी पंथाचे अत्यंत प्रमुख संत होते. अखिल भारतीय महानुभव परिषदचे ते उपाध्यक्ष होते. अखिल भारतीय पंचकृष्ण तीर्थस्थान विकास परिषदचे ते संस्थापक अध्यक्ष होते आणि सातत्याने अध्यात्माच्या मार्गावर दत्त मार्गावर सातत्याने त्यांनी उभं आयुष्य प्रवास केला. आपल्याला माहिती आहे की सारंगखेडा हे दत्त भगवानचं एक मोठं स्थान आहे आणि ते माझं मामाचं गाव असल्यामुळे ते एक वेगळं आजोडशी एक वेगळं नातं आहे आणि म्हणून दत्त पंथाशी माझा एक वेगळा ऋणानुबंध आहे. तर ज्यावेळेस मी एक 8-10 वर्षापूर्वी 12-15 वर्षापूर्वी धुळ्याला आलो तर सारंगखेड्यामधनं मला सांगितलं होतं की जरूर आपण ज्यावेळेस धुळे शहरामध्ये जाल तर जरूर तिथे दत्त मंदिरला दत्त मंदिर स्टॉपलाच आपण भेट द्या आणि महाराजांना भेटा. माझी त्यावेळेस अनेक वेळा भेट झाली. ज्या वेळेस मला त्यांना भेटायची इच्छा व्हायची मी भेटायचो. त्यांचं आमंत्रण येत राहायचं, त्यांचा आशीर्वाद मला मार्गदर्शन मला मिळत राहायचा आणि या माध्यमातून ऋणानुबंध तिथल्या आश्रमाशी तिथल्या सर्व भक्तगणांशी माझा कायम राहिलेला आहे. आज ज्यावेळेस ही बाबांच्या बद्दलची ही दुःखद घटना घडली फार मोठी वेदना मला झाली. अत्यंत महत्वाची पवित्र अशी आत्मा होती आणि ते आज आपल्यातनं निघून गेले. पण शरीर क्षणभंगूर आहे, विचार हे कायम अजरामर आहे. म्हणून बाबांचे विचार बाबा विचार बनवून त्यांचा आशीर्वाद बनवून आपल्या सगळ्यांबरोबर कायम जन्म आपल्याबरोबर राहतील असा माझा मनामध्ये विश्वास आहे. धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने नंदुरबार जिल्ह्याचा संपर्क मंत्री या नात्याने मी बाबाजींना आपले साळकर महाराज बाबाजी संत यांना मी
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, जिल्ह्याच्या वतीने करतो, राज्यामध्ये असलेलं देवेंद्र फडणवीस साहेब सरकारच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती देव व साळकर महाराज परिवारास तसेच सर्व शिष्य परिवारास हे दुःख सहन करण्याचं सामर्थ्य आम्हाला सगळ्यांना देव. त्यांचा आशीर्वाद हा स्वर्गात आम्हाला सगळ्यांना लाभत राहो. त्यांचे विचार आम्हाला सदैव प्रेरणा देत राहो अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. ओम शांती शांती.